मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील गहुंजे परिसरात भीषण अपघात झालाय। मर्सिडीज कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली। यात कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले। सर्व जखमींना उपचारासाठी सोमठाणे फाटा इथल्या पवना रुग्णालयात दाखल केले। चक्रवर्ती सम्राट राजपूत जयंतीनिमित्त गोंदिया शहरात भव्य महारॅलीचं आयोजन करण्यात आलं। महारॅलीत 5000 पोवार बांधवांनी हजेरी लावली। गोंदिया शहरातील विविध चौकातून ही रॅली निघाली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं। मंत्रालयात सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिंदेंनी अभिवादन केलं। सोन्या चांदीचा दर पुन्हा वाढलाय। जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत 6798 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे सोन्याचा जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम दर 1,59,650 रुपयांवर गेलाय। चांदीचा दरही 5150 रुपयांनी वाढलाय। चांदीचा जीएसटीसह प्रति किलो दर 3,34,750 रुपयांपर्यंत पोहोचलाय। भारतीय वायुसेना आणि नाशिक जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं सूर्यकिरण एअर शोचं आयोजन करण्यात आलं। नाशिकच्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात हा भव्य रोड शो पार पडला। हा शो पाहण्यासाठी हजारो नाशिककरांनी गर्दी केली। शीख धर्माचे 9वे गुरु हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये हिंद की चादर या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलंय। 24 आणि 25 जानेवारीला शहरातील कवठा मैदानावर हा कार्यक्रम पार पडतो। नवी मुंबईतील वाशीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। तब्बल 3000 विद्यार्थ्यांनी मिळून 1111 फुटांची तिरंगा यात्रा काढली। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचं औचित्य साधत युवकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्याच्या दृष्टीनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका केली आहे। स्वदेशी गुंतवणूक, विदेशी पॅकेजिंग आणि दावोसचं फिक्सिंग असल्याचं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं। धुळे महापालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळाली। मात्र ही निवडणूक सत्ताधारी भाजपने ईव्हीएम घोटाळा करून जिंकल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलाय। या निकालाच्या निषेधात महाविकास आघाडीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं। ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव अशा घोषणाही दिल्या।